म्हणलं की आपण बरेच साहित्य एकत्रित करून त्याचा लाडू बांधतो, पण मी हे फक्त 3च साहित्यात हा पौष्टिक असा आळीवाचा लाडू बनवलाय। आणि हो, तुम्ही याच्यामध्ये सुके मेवे पण घालू शकता बरं का, पण पारंपरिक पद्धतीने बनवायचं असेल ना तर आपली रेसिपी नक्की बघा। तर आज बनवतोय हळीवाचे लाडू। हळी फक्त आपण किल्ल्यांपुढेच टाकताना बघितलंय। काही लोक हळीवाचे लाडू करतात, पण काहींना अगदी अजून माहित नाहीये। खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी। तर इथं मी 1 वाटी हळीव घेतली, स्वच्छ निसून घेतलेली आहे। आता आपण 2 नारळ फोडलेले, त्याच्या पाण्यामध्ये ही हळीव भिजत घालायची आहे। काही लोक ही हळीव अगोदर भाजतात आणि मग ते पाण्यामध्ये भिजत घालतात, आपण तसं करणार नाही। सगळे हळीव छान असं खोबऱ्याच्या पाण्यामध्ये आपल्या नारळाच्या चांगले भिजवायचे। जर तुम्हाला वाटलं की ह्याला नारळाचं पाणी कमी पडतंय तर तुम्ही साधं पाणी पण घालू शकता, पण छान असे भिजून घ्या। आणि ह्याला आपण एक 2 ते 3 तास छान असं भिजत घालणार आहे। कमीत कमी आपण ह्याला 2 ते 2.5 तास छान भिजून देणार आहे। त्यासाठी असं झाकण ठेवते आणि आता बाजूला ठेवून देते। 2 ते 2.5 तास म्हणजे 3 तास धरून चाला। ही हळीव छान भिजलेली आहे बघा, फुगून कशा बिया वरती आल्यात आणि किती छान कलर आलाय। कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलं आणि सगळे हळीव ह्याच्यामध्ये अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचे। वेळ लागला तरी चालेल, पण हळीव चांगले भाजले तरच आपल्या लाडूला छान टेस्ट येते। हे नेहमी लक्षात ठेवा। कडवट असल्यामुळं गुळाचं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचंय। आणि खोबरं हे मी 2 नारळाचा किस घेतलाय। गुळ तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कोणाला गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं। सगळे 3ही साहित्य एकदम 10 मिनिटं छान लागले मला भाजून घ्यायला। आणि मी फक्त 1 चमचा तुपामध्ये हे भाजलेलं आहे। सगळं कोरडं झालं की एका थाळ्यामध्ये काढून घेतलं आणि थंड झालं की मगच हे लाडू बांधा, सहज वळतात। मस्तपैकी माझे लाडू इथं तयार झाले बघा तुम्ही। एक लाडू मी तुम्हाला खाऊन तर दाखवणार आहे, पण आधी फोडून दाखवणार आहे की तो कसा झालेला आहे आतून। बघा, चवीला एकदम जबरदस्त झालाय। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि खूप आवडली तर शेअर पण करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।